नमस्कार मैत्रिणींनो, जय शिवराय मैत्रिणींनो। आज आपण 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत। उन्हाळ्यात जर तुम्हाला काही थंड प्यावंसं वाटत असेल तर ताबडतोब तुम्हाला थंड प्यायला मिळत नाही, आधी त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते। तर त्यावर आज मी सोल्युशन घेऊन आलेली आहे। अगदी तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्हाला थंड पण प्यायला मिळेल कैरीचं। ते कसं प्यायला मिळेल तर बघूया माझ्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। चला रेसिपीला सुरुवात करूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच छान छान नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या। आणि बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। कैरीमध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन्स आहेत आणि शरीराला ते फार उपयोगी आहेत आणि असे विटॅमिन्स आपल्या शरीराला मिळत नाही। तर उन्हाळ्यात आपण पुरेपूर कैरीचा फायदा घेतला आणि उन्हाळ्यात कैरीचं खूप जास्त सेवन आपल्याला करायला पाहिजे, कारण की ते वर्षभर आपल्या शरीराला मदत करतं। तर इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे। ह्या मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहे। याला मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे, जेणेकरून याला जे ऑइल निघालेलं असते देठाला ते ऑइल त्यामुळे आपले टेस्ट बिघडते पन्ह्याची। सो मी इथे देठ काढून घेणार आहे। देठसुद्धा काढून घ्यायला पाहिजे, नाहीतर आपल्या पन्ह्याला अशी तुरट अशी चव येते। सो त्यासाठी देठ काढून घेतलेला आहे, पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या आपण याला काढून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे। तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण गुळाने पन्हाची चव दुप्पट होते। सो मी इथे गूळ घेतलेला आहे। गूळ छान असा खिसून घ्यायचा आहे आपल्याला। गूळ किती प्रमाणात घ्यायचा आहे डिपेंड करते आपल्या कैऱ्यांवर। कैऱ्या किती आंबट आहे आणि किती नॉर्मल आहे त्यानुसार आपण गूळ घ्यायला पाहिजे। बघा कैऱ्या आपल्या शिजून झालेल्या, अगदी 1-2 शिट्टीमध्ये कैऱ्या शिजून होतात। थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि शिजल्यानंतर असा इझिली त्याचा गर निघतो, तो गर आपल्याला चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। बघा खूप सोप्या पद्धतीने आहे, लगेचच आपला कैरीचा गर निघून तयार होतो आणि त्यात जे हे बी असते, त्या कोड असते, त्याचा पण आपल्याला असा गर काढून घ्यायचा आहे। आणि अशी मी चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्ये हा गर टाकून घ्यायचा आहे। यामध्ये चवीनुसार गूळ टाकून घ्यायचा आहे। गूळ तुमच्या, मी सांगितलं ना कैरी किती आंबट आहे त्यानुसार आपला गूळ घ्यायचा आहे। कैरीच्या आंबटपणाला अनुसरूनच गूळ घ्यायचा आहे। आणि त्यानंतर असं चमच्याने फिरवून त्यातला गर आपल्याला गाळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून गुळामध्ये असलेलं कचरंसुद्धा चाळणीला अडकून राहते आणि कैरीचा गरसुद्धा स्मूथ असा स्मॅश होऊन जातो आणि आपलं पन्हं अगदी छान लागते। पण्यामध्ये असे जाड जाड कैरीचे पीसेस येत नाही। सो असं गाळून घेतलेलं कैरीचं पन्हं कधीही उत्तम। हे आपलं रॉ पन्हं बनवून तयार झालेलं आहे। हे आपण असंच एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजला 1 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो। बघा हे आपलं पन्हं बनवून कम्प्लीटली तयार झालेलं आहे। इथे मी 1 टेबलस्पून मीठ म्हणजे चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे, पण तुम्हाला व्हिडिओ शूट करता आला नाही, सो तुम्हाला ते दाखवता येणार नाही। आणि आपलं रॉ पन्हं मी काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवत आहे। हे 1 महिनाभर आरामात टिकते आणि जेव्हा दुपारच्या वेळेला किंवा रात्री जेवण झाल्यानंतर काहीतरी थंड प्यावंसं वाटत असेल तेव्हा आपण हे रॉ पन्हं असं ग्लासमध्ये 1-1 चमचा टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी, थंडगार पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फ्लेवर ॲड करू शकता। इथे मी काळं मीठ टाकत आहे। काळं मीठ अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही काळं मीठ, आणि त्याच्यात टाकू नका। आणि बघा इथे मी बर्फसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि ऑफकोर्स डेकोरेशनसाठी मी इथे पुदिन्याचे पानं टाकून घेत आहे, ते सुद्धा ऑप्शनल आहे। आणि आणखी पुन्हा एकदा डेकोरेशनसाठी मी इथे लाल तिखट टाकून घेत आहे। ते अजिबात तुम्ही टाकलं नाही तरी चालेल, मी जस्ट लहान मुलांना प्यायचं असलं तर अजिबात टाकू नका, फक्त डेकोरेशनसाठी मी टाकलेलं आहे। तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। धन्यवाद।